पुण्यातील गुलमोहर रेसिडेन्सी या आलिशान कॉलनीच्या भव्य गेट बाहेर पांढऱ्या दगडी कमानीखाली गुलमोहर रेसिडेन्सी अ प्रीमियम लिव्हिंग कम्युनिटी असं सोनकळीतील अक्षरे तळपत होती. उन्हाची धार इतकी तीव्र होती की दगडसुद्धा तापून निखाऱ्यासारखा झाला होता. भर दुपारच्या त्या चटका देणाऱ्या उन्हात सडपातळ कंबर वाकलेली एक महिला राजश्रीताई गेटपाशी उभ्या होत्या. चेहऱ्यांवर सुरकुत्यांचे जाळे, डोळे खोल गेलेले, पण त्या थकलेल्या नजरेत अजूनही एक न विझणारी आशा झळकत होती. 4 दिवस झाले होते त्या आपल्या मुलाला सिद्धार्थला इथे भेटायला येत होत्या. घरात असह्य वेदना उसळल्या होत्या. नवरा अशोकरावांची तब्येत अचानक ढासळली होती. हृदयाचा जुना आजार अनावर होऊन त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. डॉक्टरांनी स्पष्ट बजावलं होतं, उपचार तात्काळ हवे आहेत, पण घरात 1 रुपयाही उरला नव्हता. राजश्रीताईंनी थरथरत्या हातांनी गेटजवळ उभ्या असलेल्या वॉचमनसमोर हात जोडले. तो तरुण कृष्णा फक्त 26 वर्षांचा, सडपाट तळ पण डोळ्यात नोकरीची जबाबदारी कोरलेली. राजश्रीताईंनी माऊलीसारखं स्वरात विनवलं, "बाळा कृष्णा, आत एकदा जाऊन सांग माझ्या सिद्धूला, मला 2 मिनिटं भेटायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे रे." कृष्णाने मोठ्या पण दडपलेल्या आवाजात उत्तर दिलं, "माई, मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, साहेबांनी नाही सांगितलंय. आणि आणि तुम्ही त्यांच्या आई नाही आहात." हे वाक्य हवेत पडलं आणि जणू कुणीतरी राजश्रीताईंच्या छातीवर जोराचा मुक्का मारून गेला असं वाटलं. त्यांचा आवाज थरथरला, "मी खोटं का बोलीन बाळा? आईच तर आहे मी त्याची." इतकंच बोलून त्या थांबल्या. शब्दांनी पुढची वाटच हरवली. कृष्णाच्या मनात अस्वस्थता उसळली. एका बाजूला नोकरी टिकवायची भीती, तर दुसऱ्या बाजूला त्या वृद्ध माऊलीचं हृदय दुःख. काही क्षण थांबून तो मृदू आवाजात म्हणाला, "माई, तिथे त्या पिंपळाच्या सावलीत बसा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करतो." राजश्रीताई जड पावलांनी झाडाकडे चालल्या. झाडाचं पानही जणू त्यांच्या वेदनेला स्पर्श करावं असं वाटत होतं. त्या हळूच बसल्या. हातातल्या साडीचा पदर थरथरत होता. तापलेल्या जमिनीवरून उठणारी गरम हवा चेहऱ्यावर आपटत होती, पण त्यांच्या मनातील आशेचा छोटासा दिवा अजूनही विझायला तयार नव्हता. त्या अलगद पुटपुटल्या, "देवा, आज तरी माझ्या आईपणाची लाज राख." कृष्णा वळून कॉलनीच्या आत गेला. गणवेशावर सूर्यकिरणांचा चटका बसत होता. दर 2 पावलांनी तो मागे पाहत होता. झाडाखाली बसलेल्या त्या वाकलेल्या देहाकडे. जणू त्या नजरेने त्याला परत बोलवलं. पण त्याच्याही पायात नोकरीची बेडी अडकलेली होती. गेटच्या आत जाताना त्याला ते सोनसळी अक्षरातील शब्द कटू भासले. जणू ते शब्द राजश्रीताईंच्या दारिद्र्यावर हसत होते. दरम्यान झाडाखाली बसलेल्या ताईंच्या मनात वादळ उठत होती. माझा सिद्धू 4 दिवस झाले, पण एकदाही माझ्याकडे बघितलं नाही त्याने. पाणी डोळ्यात दाटलं, पण त्यांनी त्या पापण्यांच्या चौकटीतच थांबून ठेवलं. त्या भव्य चमचमत्या घराच्या आत मनीषा तिच्या नवीन फोन कव्हरची रील बनवत उभी होती. दागिन्यांचा आणि ब्रँडेड कपड्यांचा दिखावा मोबाईलच्या स्क्रीनवर चमकत होता. तेव्हाच वॉचमन कृष्णा धावत आला. "मॅडम, बाहेर एक वृद्ध महिला उभ्या आहेत. त्या म्हणत आहेत की त्या तुमच्या आई आहेत." कृष्णा घाबरून म्हणाला. मनीषाने चिडून भुवया उंचवल्या, "आमची आई? ती बाई? अरे ती तर प्रत्येक आठवड्याला पैसे मागायला येते." कृष्णा, किती वेळा सांगितलंय मी तिला आत येऊ देऊ नकोस." कृष्णाच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. मनीषाच्या हाताश हसण्यामागे त्याला ते कुमकवत कमरेतून वाकलेले थरथरणारे हात आठवले. डोळ्यातली मूक विनंती आठवली आणि तो क्षणभर थिजूनच गेला. मनीषा हसत म्हणाली, ती म्हणाली, "मी तिचे मुलगा, सून. अरे एखाद्या श्रीमंत माणसाच्या आईचा असा चेहरा असतो का? 2 ढंगाचे कपडेही नाही घेऊ शकत, आणि आली आमच्या घराची आई म्हणून." तेवढ्यात मीटिंग रूममधून सिद्धार्थ बाहेर आला. "काय झालं पुन्हा?" तो वैतागून म्हणाला. मनीषाने नाक मुरडलं. "आली आहे पुन्हा, म्हणते पैसे द्या. नवरा हॉस्पिटलमध्ये आहे. किती वेळा सांगितलं, इथे फिरकू नकोस, इथे येऊ नकोस, लोक काय म्हणतील. आपण या भिकाऱ्यांच्या नात्यातले आहेत." दोघेही संतापाने बाहेर आले. गेटजवळ उभे असलेल्या राजश्रीताईंनी त्यांना पाहताच हलकेच हसू आणलं. जणू त्या हसण्यातच शेवटचा आशेचा धागा शिल्लक राहिला होता. "सिद्धार्थ बाळा," त्या म्हणाल्या, पण शब्दाचा धागा पुढे सरकला नाही. "तुझ्या वडिलांची प्रकृती खूपच बिघडली आहे," डॉक्टर म्हणाले. "लवकर पैसे जमा करा." सिद्धार्थने तोंड वाकडं केलं. "आई, किती वेळा हेच रडगाणं आहे. 2 दिवसांपूर्वीच पैसे दिलेत ना." राजश्रीताईंनी शांत आवाजात सांगितलं. "बाळा, ते पैसे 2 दिवसाच्या औषधात संपले रे." सिद्धार्थने व्यंगाने म्हणाला, "म्हणजे आमच्या कमाईवर सगळं शहरच चालवायचं आहे का?"
मनीषा तिरस्काराने हसली. राजेश्रीताईंच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. त्यांच्या हातात पुन्हा कापरा भरला. राजेश्रीताईंनी शेवटचा प्रयत्न केला. सिद्धार्थ बाळा, तुझ्या वडिलांचा जीव धोक्यात आहे. एकदा हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांना भेट. कारने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. हे ऐकताच मनीषाच्या डोळ्यात क्रूरता चमकली. ती ओरडली, आई तुम्हाला कारमध्ये बसायचं आहे. अहो तुमची लायकी तर रिक्षात बसायची देखील नाही आणि तुम्हाला कार हवी आहे. राजेश्रीताईंचे हात अक्षरशः थरथरले. सिद्धार्थने घड्याळात पाहिलं आणि निर्विकारपणे म्हणाला, मला उशीर होतोय. कृष्णा यांना बाहेर काढा. चल मनीषा. दोघे गेटकडे वळाले. दगडासारखं थंड, भावनाशून्य. राजेश्रीताईंच्या डोळ्यातून एक अश्रू अलगद गळाला. आवाज नव्हता, पण त्यांच्या मनात मात्र प्रचंड आक्रोश कोसळत होता. कृष्णा हे सर्व पाहत होता. पाहून सुन्न झाला होता. त्याला स्वतःलाच दोष वाटला. कदाचित मी त्यांना आत घेऊनच आलो नसतो. तो हळीच पुढे आला. माई, रडू नका. बोला, किती पैशांची गरज आहे? राजेश्रीताईंचा आवाज तुटत तुटत बाहेर आला. बाळा, फक्त 2,000 रुपये. कृष्णाने खिशात हात घातला. फक्त 200 रुपये त्याने त्यांच्या हातावर ठेवले. माई, हे घ्या. माझ्याकडे एवढेच आहे, पण तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. मी काहीतरी करतो. राजेश्रीताईंनी ते 200 रुपये मुठीत घट्ट पकडले. जणू त्या नोटात त्यांनी मायाळूपणा शोधला. थरथरत्या हाताने कृष्णाच्या डोक्यावरून फिरवला. बाळा, तू माझा मुलगा नाहीस. देवाने पाठवलेला देवदूत आहेस. त्या वाळले पाय लटलट होते. मन पूर्ण रिकामं होतं. अशोकराव वॉर्डमध्ये झोपलेले होते. राजेश्रीताई दिसताच ते दचकून उठले. त्यांच्या डोळ्यात क्षणातच प्रश्न उभा राहिला. सिद्धार्थ आला नाही का? राजेश्रीताईंनी डोळे पुसत त्यांच्या जवळ बसल्या आणि अखेर मान फुटला. आता आपल्या मुलांच्या मनात आपल्यासाठी जागाच राहिलेली नाही. अशोकरावांच्या डोळ्यातही पाणी दाटलं. आपण त्याच्यासाठी आयुष्यभर सगळं विकलं, पण तो हे सगळं बाजूला उभा असलेला एक माणूस शांतपणे उभा ऐकत होता. 40-45 वर्षांचा, व्यवस्थित पोशाख, तेजस्वी व्यक्तिमत्व. तो पुढे आला. गुरुजी. अशोकराव चकित झाले. तू कोण? तो नम्रपणे म्हणाला, मी वेदांत पुरंदरे, तुमचा तोच विद्यार्थी ज्याला तुम्ही गणित शिकवत होतात. राजेश्रीताई आणि अशोकराव दोघेही धक्क. वेदांत हळूच अशोकरावांचा हात धरत म्हणाला, गुरुजी, तुमचा सगळा उपचार मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका. राजेश्रीताईंच्या डोळ्यात पहिल्यांदाच खऱ्या आशेचा उजेड चमकला. हॉस्पिटलच्या त्या शांत बेडवर पडलेले अशोकराव अजूनही थक्क अवस्थेतच होते. वेदांत पुरंदरे, ज्याला त्यांनी कित्येक वर्षापूर्वी रेल्वे क्वार्टरच्या एका छोट्याशा खोलीत ट्युशन शिकवलं होतं, आज मुंबईतील सर्वात मोठा कपड्यांचा व्यापारी झाला होता. राजेश्रीताई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, आम्हाला कसं ओळखलंस तू? त्यांच्या प्रश्नावर वेदांत हसला. गुरुजी, तुमचा आवाज, तुमचे डोळे, तुमचं साधेपणा सगळं तसंच आहे. तुम्ही नसतात तर मी आजपर्यंत इथे पोहोचलो असतो का? अशोकरावांच्या डोळ्यात पाणी दाटलं. जणू त्यांच्या अंधाऱ्या मनात कुणीतरी पुन्हा एकदा स्नेहाचा दिवा पेटवला होता. वेदांते लगेच डॉक्टरांना बोलवलं आणि अशोकरावांच्या उपचारांची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. टेस्ट, औषधं, स्पेशल वॉर्ड, एकही गोष्ट त्यांच्या नजरेआड जात नव्हती. डॉक्टर म्हणाले, आता काळजीचं काही कारण नाही. 2-4 दिवसातच डिस्चार्ज मिळेल. राजेश्रीताईंनी पहिल्यांदाच निर्धास्त श्वास घेतला. वेदांत बाळा, तुला तर देवानेच पाठवलं. त्या भाऊक होऊन म्हणाल्या. वेदांत शांतपणे म्हणाला, माई, तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. माझ्या घरी चला. तुम्हाला आरामाची गरज आहे. तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. अशोकराव सुन्न झाले. बाळा, आम्ही तुझ्या घरी कसं येऊ? वेदांतचं उत्तर त्याच्या काळजाला मलम ठरलं. ज्यांनी मला माणूस बनवलं त्यांच्या घरी यायला कशाची लाज? 2 दिवसांनी वेदांत स्वतः गाडी घेऊन आला. राजेश्रीताईंना आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी इतक्या मानाने दरवाजा उघडून गाडीत बसवलं होतं. सुवर्णगिरी वाडा, पुण्यातील सर्वात भव्य वाड्यांपैकी एक. गेटवर उजळणाऱ्या पांढऱ्या लाईट्स, चारही बाजूंनी फुलांचे सजलेले कट्टे आणि आत दूरवर पसरलेला प्रशस्त रस्ता. हे सगळं अशोकराव आणि राजेश्रीताईंना एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. घराच्या दरवाजात वेदांतची बायको अवंतिका, 2 मुलं आणि त्याचे आई वडील उभे होते. माई, गुरुजी, तुमचं स्वागत आहे. हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुमचंही. अवंतिकाने आदराने म्हणत नमस्कार केला. त्या क्षणी राजश्रीताईंना जाणवलं, ज्याला जन्म दिला तो लाजवणारा ठरला आणि ज्याला शिकवलं तो सन्मान देणारा ठरला. त्या रात्री झोप त्यांच्या डोळ्यापासून खूप दूर होती. सिद्धार्थचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. ज्या मुलासाठी शेती विकली, घर घाण ठेवलं, कर्ज काढलं, ज्या मुलासाठी अशोकराव रात्री उशिरापर्यंत ट्युशन घेत होते, तोच मुलगा आज त्यांना दारातून हाकलून लावत होता. राजेश्रीताईंना पुन्हा रडू कोसळलं. तेवढ्यात अवंतिका खोलीत पाण्याचा तांबा ठेवायला आली.
माई, सगळं ठीक आहे ना? तिने काळजीने विचारलं. राजेशताईंना तिच्या चेहऱ्यावरची खरी सहानुभूती बघून मन भरून आलं. अवंतिका बाळा, फक्त आठवणी व्यतीत करतात. आईवडिलांचं कर्तव्य पार पाडलं, पण परत काय मिळालं? अपमान. अवंतिकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. माई, देव प्रत्येकाच्या मनात न्यायाचे एक अदृश्य पुस्तक लिहून ठेवतो. वेळ आली की त्यातील प्रत्येक पान उघडतं. त्या दिवशी राजेशताई पहिल्यांदा मनमोकळे रडल्या, कारण हे घर त्यांच्यासाठी केवळ आसरा नव्हता, तर जखमांवर लावलेलं शांत थंडगार औषध होतं. दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना वेदांत म्हणाला, गुरुजी, आमच्या कपड्यांच्या व्यवसायाची नवी शाखा सुरू करायची आहे. बाबांची इच्छा आहे की एखादा विश्वासू, सुशिक्षित आणि प्रामाणिक माणसाकडे तिचा हिशोब द्यावा. मी तुमचं नाव सुचवलं आहे. तुम्ही तयार असाल तर? अशोकराव चकित झाले. मी या वयात? वेदांत हसला. वय महत्वाचं नसतं गुरुजी, अनुभव महत्वाचा असतो. तेव्हा वेदांचे वडील सदाशिवराव गंभीरपणे पुढे आले. अशोकराव, तुमच्यासारखे प्रामाणिक, कणखर आणि स्वच्छ मनाचे लोक आता क्वचितच भेटतात. मला खात्री आहे हे काम तुम्ही करायलाच हवं. तुम्हाला सन्मान मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मसन्मान पुन्हा उभा राहील. पगारही उत्तम असेल आणि इथे राहत आहात म्हणून कधीही संकोच वाटणार नाही. अशोकराव काही पण क्षण शांत राहिले. विचारांच्या खोलीत गर्त त्यांचा श्वासही मंदवल्यासारखा वाटत होता. डोळ्यात संभ्रमही आणि स्वाभिमानही. तेवढ्यात राजेश्रीताईंनी त्यांचा हात हलकेच धरला. हो, मलाही वाटतं तुम्ही काम हे स्वीकारावं. किती दिवस आपण दुसऱ्यांच्या छताखाली, दुसऱ्यांच्या आश्रयाखाली राहायचं? तुमचा मान वाढेल, नाव उजाळेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसाठी तुम्ही अभिमानाचं उदाहरण ठराल. त्या शब्दांनी अशोकरावांच्या मनातील शेवटचा धुसर पडता सरकला. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत पण तेजस्वी आत्मविश्वास उमळला. अशोकरावांनी मान हलवली आणि ठाम आवाजात म्हणाले, ठीक आहे बाळा, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. वेदांचा चेहरा आनंदाने उजळला. जणू त्याच्या गुरूंच्या आयुष्यातील नवा सूर्योदय तो स्वतः पाहत होता. 4 दिवसांनी अशोकराव सदाशिवरावांच्या सुवर्ण फॅब्रिकच्या मुख्य दुकानात बसले होते. स्वच्छ सुबक खोली, स्वच्छ व्यवस्थित लावलेल्या फाईल्स, कॉम्प्युटरचा उजेड आणि एसीची थंड आल्हाददायक हवा. जणू वर्षानुवर्ष दाबलेलं आयुष्य आज पहिल्यांदा मन मोकळं श्वास घेत होता. पहिल्या दिवशी वेदांतने सर्वांना गोळा करून अभिमानाने ओळख करून दिली. हे माझे गुरुजी आहेत. आजपासून दुकानातील सर्व हिशोब हे पाहतील. त्यांचा सन्मान करणं, मान सन्मान देणं माझा सन्मान करण्यासारखं आहे. क्षणातच संपूर्ण स्टाफ टाळ्यांनी दणदणून गेला. टाळ्यांचा आवाज भिंतीवरून परत येत अशोकरावांच्या मनात मंद नादासारखा घुमत राहिला. अशोकराव शांत उभे होते, पण त्या शांततेत आज वेगळाच अर्थ दडलेला होता. कधी काळी अपमानाने उडलेलं मन, बेरोजगारीमुळे हरवलेला आत्मविश्वास, ते सगळं हळूहळू भरून येत होतं. आज त्यांच्या डोळ्यातील चमक सांगत होती की मी परत आलो आहे. यावेळी डोकं खाली नव्हे तर उंच ठेवून. आता ते सन्मानित झाले होते. मान सन्मान त्यांना वाटत होता. ज्यांचा आदर स्वतःच्या मुलाने कधी केला नव्हता, तोच आदर पुरंदरेंच्या घराने त्यांना मनापासून दिला होता. या घरात त्यांना कोणीच परके म्हटले नाही. उलट पहिल्याच दिवसापासून आपलं मानून उचलून धरले. अवंतिका रोज संध्याकाळी गरम चहा घेऊन त्यांच्या खोलीत जायची. गुरुजी थकलायत ना, ती विचारायची. तेवढ्यात मला मुलं मागून धावत येत आजोबा आणि त्यांच्या मांडीवर चढून मान गळाभोवती गुंतवत होती. घरातील सुना त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार करत होते. आदरापेक्षा प्रेम जास्त जपवणारं राजेशताई हे दृश्य पाहिलं की त्यांच्या मनात एकच विचार उमटे. नातं रक्ताने नव्हे, मनाने मानाने आणि माणुसकीने तयार होतं. पण मनाच्या खोल कप्प्यात एक जखम मात्र अजूनही धगधगत होती. सिद्धार्थने दिलेला अपमान, नकार, त्या साऱ्या आठवणी कधी डोळ्यात नकळत येऊन उभ्या राहत होत्या. कधी रात्री अशोकराव शांतपणे स्वतःलाच विचारायचे, आम्हाला इतकंच तर हवं होतं, थोडा सन्मान, थोडा आपलेपणा, मग माझ्या मुलाला हे द्यायला कठीण का गेलं? तेव्हा राजेशताई त्यांच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून म्हणायच्या, काळावर सगळं सोड, काळ बदलायला वेळ लागतो. आपण चुकीचं काही केलं नाही, मग भीती कसली? चुकीचं काही केलं नाही तर भीती वाटायची गरजच नाही. आणि अशा त्या घरात जिथे पहिल्यांदाच त्यांना वडीलधारे म्हणून मान सन्मान मिळत होता, जिथे मुलांचा हशा, सुनांचा आदर, अवंतिकेचा काळजीचा चहा त्यांच्या दिवसाचं सोने करत होता, तिथे एक कोपरा मात्र मुलाच्या दुराव्याच्या धुराने धुसर होत राहायचा. त्यांनी आयुष्यभर घर उभं केलं, पण स्वतःच्या मुलाच्या मनातलं घर रिकामच राहिलं.
तरी ते रोज उठून उभे राहत, हसत आणि त्या नव्या नात्यांनी भरलेल्या घरात जगायला शिकत. कारण कधी-कधी आयुष्य दुसऱ्यांच्या घरातही ते आपलेपणा देऊन जातं, जे स्वतःचं घर देऊ शकत नाही. अशोकरावांनी पूर्ण महिनाभर जीव ओतून काम केलं. एकही दिवस सुट्टी घेतली नाही. ना थकवा, ना कुरकुर, ना किरकिर. फक्त एक शांत समाधानाच्या शोधात ते रोज 9 वाजता सुवर्ण फॅब्रिकमध्ये पोहोचायचे. आणि मग महिन्याच्या शेवटी जेव्हा वेदांतने त्यांच्या हातात पहिला पगार ठेवला, तेव्हा अशोकरावांचा आवाज क्षणभर अडखळला होता. त्या वयस्कर, किंचित थरथरत्या बोटांनी त्यांनी नोटांना हात लावला. जणू त्या नोट्या नव्हत्या, तर संपूर्ण आयुष्यभराच्या संघर्षाची पावती होती. राजश्री, बघितलंस का? अशोकराव हलकसं हसत म्हणाले. एवढ्या वर्षानंतर स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा हातात घेतलाय. आता आपण कुणावरही अवलंबून नाही, कुणाच्या दयेवर नाही. त्यांच्या आवाजातलं समाधान इतकं निर्मळ होतं की राजश्रीताईंचे डोळे नकळत पाणावले. त्या देवासमोर हात जोडून कुजबुजल्या. देवा, हे कृपा माझ्या आयुष्यात पाहायला मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं, परंतु त्यांना कल्पनाही नव्हती. ज्या क्षणाला त्या आशीर्वाद समजत होत्या, तो क्षण त्यांच्या आयुष्यात नवं वळण घेऊन येणार होता. त्यांच्या मनातील एक जुनी, खोल दडवलेली इच्छा आज अचानक जागी होणार होती आणि त्यांच्या संसाराच्या पानावर एक नव्याने उजळलेला अध्याय लिहिला जाणार होता. दर सकाळी तयार होताना अशोकरावांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजलेप दिसू लागली होती. कापडी पिशवीत टिफिन ठेवणं, हातावर घट्ट बांधलेल्या कपड्याचा पट्टा, डोळ्यावरील ती जुनी फ्रेम, पण चेहऱ्यावर नव्यानं उगवलेलं समाधानाचं स्मित. जणू ते पुन्हा एकदा तरुण झाले होते. सुवर्ण फॅब्रिकमध्ये पोहोचताच कामदार आदराने म्हणायचे, गुरुजी आले. या एका वाक्यात त्यांच्या नावाचा सन्मान झिरपत होता. अशोकराव शांतपणे शेल्फच्या रांगेत जाऊन उभे राहत. कपड्यांचा मऊ स्पर्श, कामातील शिस्त, ग्राहकांचे प्रश्न हे आता त्यांच्यासाठी फक्त नोकरी नव्हतं, तर आयुष्याचा दुसरा अधिक तेजस्वी जन्म होता. हा सन्मान ते रोज मनाच्या तळाशी जपून ठेवत, कारण हीच ती इज्जत होती ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर घाम गाळला, अपमान सहन केला आणि काळाची धुंद दिली. त्या महिन्याच्या शेवटी जेव्हा वेदांते त्यांच्या हातात दुसऱ्या पगाराचा लिफाफा ठेवला, अशोकरावांचं ओठ एक निरागस पण दृढ वेदना असलेल्या हास्यात उमटले. घरी परतल्यावर त्यांनी तो लिफाफा राजश्रीताईंच्या हातात दिला आणि हळू आवाजात म्हणाले, आपल्या कष्टाची कमाई आहे, कितीतरी वर्षांनी मिळालेला हा मान. राजश्रीताईंनी तो लिफाफा दोन्ही हातांनी जणू हृदयाजवळ घट्ट दाबून धरला. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातलं पाणी शब्दांपेक्षा जास्त बोलून गेलं. त्या पुटपुटल्या, देवाने आपली इज्जत ठेवली रावसाहेब. अशोकरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं, पण त्या हास्यामागे तुटलेल्या स्वप्नांची राख आणि पुन्हा पेटवलेली जिद्द होती. ते मृदू पण ठाम आवाजात म्हणाले, आता मी स्वतः कमावतो राजश्री. आता तुझी प्रत्येक इच्छा माझं कर्तव्य आहे. सांग, तुला काय हवं आहे? राजश्रीताई काही क्षण शांत राहिला. त्यांचा चेहरा बदलला. जणू जणू जुनी न बोललेली वेदना पुन्हा वर आली. त्या सावकाश म्हणाल्या, ऐकलत का? मला कार हवी आहे. अशोकरावांना धक्का बसल्यासारखं झालं. त्यांना साडी, बांगड्या, देवदर्शन असं काही अपेक्षित होतं, पण कार? राजश्रीताई थरथरत्या आवाजात पुढे म्हणाल्या, आपल्या सुनेने म्हटलं होतं ना, तुमची लायकी रिक्षात बसायची नाही आणि तुम्हाला कारमध्ये बसायचं आहे. ते शब्द अजूनही मनात जखमेप्रमाणे ठणके मारत होते. मला कार जगाला दाखवण्यासाठी नकोय, मला स्वतःलाच दाखवण्यासाठी हवी आहे. आपली ही लायकी आहे. आपण कधीच कमी नव्हतो. अशोकरावांनी त्यांचा हात घट्ट पकडला. त्यांच्या आवाजात कंपईत ती पुढे नगाने ठरला, राजश्री, तुझ्या डोळ्यात चमकणार ते स्वप्न पूर्ण नक्की करीन. पुढच्या महिन्यात आपण आपली स्वतःची कार घेणार. तुझ्या जखमेचं स्वप्नात रूपांतर होऊ दे. कदाचित तेच ते तुझं औषध असेल. राजश्रीताईंचे डोळे पुन्हा चमकले. वर्षानुवर्ष दडवून ठेवलेलं ते स्वप्न आज पहिल्यांदाच निर्धास्तपणे श्वास घेत होतं. पुढल्या काही महिन्यात अशोकरावांच्या प्रामाणिकपणाने सुवर्ण फॅब्रिकमधील सर्वांची मनं जिंकली. त्यांनी एकही चूक न करता हिशोब इतक्या काटेकोरपणे सांभाळला की सदाशिवरावही प्रभावित झाले. स्टॉकमधील कमतरता पकडली, अनावश्यक खर्च थांबवला आणि विक्री तब्बल 15% वाढवली. वेदांत रोजच हसत आपण अभिमानाने भरलेल्या आवाजात म्हणायचा, गुरुजी, तुम्ही जर मला 10 वर्ष आधी भेटला असतात ना, तर मी आज भारतातला सर्वात मोठा व्यापारी झालो असतो. तेव्हा अशोकराव नेहमीसारखं शांत हसू करून उत्तर द्यायचे, बाळा, वेळ कुणासाठी कुठे लिहिला आहे कुणाला ठाऊक. देव जेव्हा लोकांना भेटवतो तेव्हा त्यामागे एखादी लपलेली कृपा असते. वेदांच्या या घरात राजश्रीताई आता पाहुण्या उरल्या नव्हत्या. त्या घराचा श्वास झाल्या होत्या. सकाळी अवंतिकेबरोबर मंदिरात दिवा लावणं, मंत्र म्हणत पूजा करणं, दुपारी नातवंडांसोबत खेळणं, हसणं, काळाने पुसून टाकलेल्या आयुष्याचा सुगंध त्या पुन्हा हळूहळू अनुभवू लागल्या होत्या. पण काळजाच्या एका कोपऱ्यात मुलगा सिद्धार्थने दिलेल्या जखमा अजूनही धगधग होत होत्या. ज्या वयात आईला आपल्या मुलाच्या हृदयात जागा असावी, त्या वयात त्या हृदयाच्या
अवघ्या दुसऱ्यांच्या घरात आपलं मन विसवत होत्या. जखमांवर खपली काढली जात होती, पण जखम अजूनही चिघळत होती. एके दिवशी अवंतिका स्वयंपाकघरात चपाती करत होती. तिच्या नजरेतून राजेशताईंचं दबलेलं दुःख सुटलंच नव्हतं. ती हळूच त्यांच्या शेजारी बसली आणि म्हणाली, माई, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सिद्धार्थला फोन करू शकता. राजेशताईंनी थरथर ती मान हलवली. काही क्षण निशब्द शांतता पसरली. नंतर त्या तुटक्या आवाजात म्हणाल्या, ज्यांना आईची गरजच नाही त्याला आईचा फोन आवडेल का गं? अवंतिका, नंतर मनापासून असतं ते कोणावर लादायचं नसतं. एवढं बोलताच त्यांच्या डोळ्यात साचलेलं वर्षानुवर्षांचं दुःख उघळून पडलं. अवंतिका पुढे येऊन त्यांचा हात हातात घेत म्हणाली, माई, जगातलं सर्वात खरं निर्व्याज आणि मजबूत नातं आईवडिलांचंच असतं. एक दिवस सिद्धार्थला तुमची किंमत नक्कीच कळेल. कधी ना कधी त्याला जाणीव होईल की आई मिळणं आयुष्यातील सर्वात मोठी देणगी असते. राजेशताईंनी डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाला, हो अवंतिका, देव इच्छेल तर कधीतरी होईलच. आईचं मन रुजतं पण ते कायमचं तुटत नाही, फक्त जखम देतं. 2 वर्ष अशीच सरली. अशोकरावांच्या कष्टांनी त्यांची कमाई वाढू लागली. वेदांत आणि त्यांचा बोनस, आदर आणि कष्टाचं खरं फळ देऊ लागला. एक संध्याकाळी नवरा बायको देवळाबाहेर बसून चहा पित होते. राजेशताईंच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखं निरागस तृप्त हसू उमटलं. अशोकरावाने ते पाहताच विचारलं, राजश्री, आज तुझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी ते जुनं हसू दिसतंय, काही विशेष? त्या लाजत हलक्या आवाजात म्हणाले, अहो तुम्ही कार कधी घेणार? अशोकराव हसले आणि ते म्हणाले, ह्या रविवारी आपण शोरूममध्ये तुला घेऊन जाईल. राजेशताईंनी नजर खाली केली. हे तेच स्वप्न जे त्या सिद्धार्थला कमावता झाल्यावर पूर्ण करणार होत्या. पण आज ते स्वप्न पूर्ण करायला उभा होता रक्ताचा नव्हे, मनाचा मुलगा, वेदांत. रविवारी सकाळी वेदांत म्हणाला, गुरुजी, माई, आज मीही येणार. पहिल्यांदाच कार घेणार आहात ना? 4 जण शोरूममध्ये पोहोचले. राजेशताई एका छोट्या शुभ्र गाडीसमोर थबकल्या. त्या गाडीच्या चमकण्यात त्यांच्या आयुष्यातील अपमानाची राख, दुःखाचे वर्षानुवर्षाचे अश्रू आणि एका आईची दबलेली आशा, सगळं काही एका क्षणी उजळून निघालं होतं. मला हीच गाडी आवडली, त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. अशोकरावांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, मग ही गाडी तुझीच. गाडीची चावी त्यांच्या हातात ठेवली गेली. राजेशताईंनी चावी कपाळावर लावली आणि त्यांच्या डोळ्यातून भावनांचा प्रपात उठला. वेदांत पुढे आला आणि अभिमानाने म्हणाला, माई, आता जग बघेल राजश्री जींची खरी लायकी काय असते. राजेशताई हसल्या. कितीतरी वर्षांनी त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचं तेज छळकत होतं. गाडी थेट देवळात नेली गेली. पूजा करत ते पायऱ्यांवर बसले. तेवढ्यातच एक जोडपं हळूहळू पुढे आलं. राजेशताईंच्या हृदयात धस्स झालं. ते होते सिद्धार्थ आणि मनीषा. दोघांची अवस्था बिकट होती. डोळ्यात लाज, चेहऱ्यावर मार खाल्लेल्या आयुष्याची रेषा. मनीषा रडतच म्हणाली, आई, आम्हाला माफ करा. आमचा व्यवसाय, आमचा धंदा बुडाला, घर विकलं गेलं. आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो आहोत. आई, आम्हाला तुमची मदत हवी आहे. सिद्धार्थ थरथर त्या अशोकरावांच्या पायांवर कोसळला. त्याचा आवाज तुटत होता. बाबा, एकदा मदत करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. राजेशताईंचं हृदय जोराने धडधडू लागलं. डोळ्यासमोर फक्त तोच दिवस फिरत होता, ज्या दिवशी त्यांनी या मुलासमोर पैशांसाठी हात पुढे केला होता आणि बदल्यात अपमान मिळाला होता. हाताच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. पण देवळांच्या पायऱ्यांवर एका क्षणी 2 राजश्री उभ्या होत्या. एक आई जी आपल्या मुलाला कवटाळायला तडफडत होती आणि एक जखमी स्त्री जिने वर्षानुवर्ष अपमानाचा खोट गिळला होता. गर्दी वाढत होती, कुजबूज वाढत होती, पण राजश्रीताईंच्या नजरा फक्त त्या दोघांवर होत्या. समोर उभा असलेला सिद्धार्थ, ज्याच्या डोळ्यात कधी गर्व, अभिमान असायचा, आज तिथे फक्त भीती आणि पश्चाताप झळकत होता. आणि मनीषा, जिने कधी त्यांना स्वतःच्या मुलाच्या गाडीत बसू दिलं नव्हतं, आज त्या गाडीसमोर हात जोडून उभी होती. वेदांत, अवंतिका आणि अशोकराव काही पावलं मागे सरकले. हा आईचा क्षण होता, जिने आयुष्यभर सहन केलं पण प्रेम कधी कमी पाडलं नाही. सिद्धार्थ गुडघ्यावर बसून रडत म्हणाला, बाबा, मला पैशांचा गर्व झाला. मनीषाचं ऐकलं. मी कधी कल्पना केली नव्हती की मी माझ्या आईवडिलांचा तिरस्कार करेन. आज सगळं संपलं. घर नाही, मला व्यवसाय नाही. तेव्हा कळलं की घर म्हणजे काय असतं आणि आईवडिलांची घरातील किंमत काय असते. अशोकरावांचे डोळे पाणावले. त्यांनी आपल्या मुलाला इतकं कोलमडलेलं कधी पाहिलं नव्हतं. मनीषा रडतच राजेशताईंच्या पायांवर कोसळली. आई, मला माफ करा माई. पैशांच्या मोहाने मी आंधळी झाली होती. ज्यांना मी लायकी नसल्यासारखं म्हटलं तेच खरे सोन्यासारखे निघाले. आज चहा प्यायला पैसे नाहीत, तेव्हा कळलं ज्यांना आपण किंमत देत नाही तेच खरे आपले असतात. राजेश्रीताईंना
चारी दिशांना खेचलं जात होतं. आतल्या आईच्या हृदयाला वाटत होतं मुलाला घट्ट कवटाळून घ्यावं, पण अपमानित आत्मसन्मान थांबवत होता. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आम्ही तुझ्यासाठी काय केलं नाही. आमचं सगळं तारुण्य, आमचं घर, आमची शेती सगळं काही विकून टाकलं. तुझ्या वडिलांचा व्यवसाय उभा करण्यात मदत केली, तुला आधार दिला, पण आणि तू तू आम्हाला रस्त्यावर आणलं, आमची अवस्था भिकाऱ्यासारखी केली. आम्ही तुला हे संस्कार दिले होते का? सिद्धार्थ मोठमोठ्याने रडू लागला. आई, माझे विचारच वाईट होते. वेदांत पाठीमागे उभा होता, न बोलता न हलता. एक तिसरा माणूस आई वडिलांच्या क्षणात अडथळा आणणं ज्याला योग्य वाटलं नाही. अवंतिकाने राजेश ताईंच्या खांद्यावर हात ठेवला. माई, देव प्रत्येक नात्याची परीक्षा घेतो, कदाचित हीच ती परीक्षा असेल. राजेश ताईंनी थरथरत्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात धुसरपणा, श्वासात वेदना. अशोकराव हळूहळू पायऱ्या उतरले. त्यांचे पाय जड झाले होते, जणू आयुष्याच्या वजनाने दाबले गेले होते. ते सिद्धार्थ समोर उभे राहिले, त्यांचे खांदे धरून त्याला उभं केलं आणि म्हणाले, बाळा, चुकांनी माणूस छोटा होत नाही, पण त्या चुकांना मान्य करून त्यात सुधारणा करणं हा सर्वात मोठा धर्म आहे. मी तुला माफ करतो. पण क्षणभर पूर्ण शांतता पसरली. अशोकराव पुढे म्हणाले, पण आता आम्ही तुझ्या सावलीत राहणार नाही. आमची इज्जत ही आमची संपत्ती आहे. तू तुझं आयुष्य स्वतः सावर आणि आम्ही आमचं आयुष्य जगू. हे ऐकून सिद्धार्थ आतून कोसळला. वडिलांनी माफ केलं, पण मनाचे दरवाजे बंद केल्यासारखं वाटलं. राजेश त्यांच्या हातात गाडीची चावी होती. मनीषाची तीच वाक्य जुनी त्याच्या कानात घुमकली. तुझी लायकी नाही गाडीमध्ये बसण्याची. आज तीच लायकी त्यांच्या हातात चमकत होती. त्यांनी सिद्धार्थकडे पाहिलं. त्यांचा आवाज संयमाने पण कठोरपणे निघाला. पैसे आम्ही देणार नाही, पण जर राहायला जागी हवी असेल तर आमच्या घरी राहू शकता, पण ना मनापासून ना इज्जतीने. सिद्धार्थ मोठ्याने रडला. आई, फक्त एक संधी दे, मी सगळं पुन्हा उभं करीन. राजेश ताईंच्या डोळ्यातून अश्रू शांतपणे ओघळले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, सिद्धार्थ, आमचं काळीच दगडाचं नाही, पण एकदा विश्वास उडाला की पुन्हा विश्वास ठेवायला वेळ लागतो. आम्ही नवरा बायको आता आमचं आयुष्य जगत आहोत. आयुष्य पहिल्यांदाच स्वतःच्या आनंदाला जागा दिली आहे. स्वतःच्या आनंदाबद्दल विचार करत आहोत. थोडा वेळ दे, एक दिवस सगळं व्यवस्थित होईल. सिद्धार्थने मान खाली घातली. मनीषा खाली बसली आणि हळू आवाजात म्हणाली, आम्ही एवढं सगळं केलं आणि तुम्ही? बाबा, तुम्ही आज फक्त शिक्षा देत आहात. राजेश ताईंनी शांतपणे उत्तर दिलं, जे पेरलं जातं तेच उगवतो. एखाद्याला जर कमीपणा दाखवला तर देव तुम्हाला पण तुमची लायकी दाखवतो. सगळीकडे शांतता पसरली होती. राजेशताई आणि अशोकराव कारकडे निघाले होते. पाय जड होते, पण निर्णय ठाम होता. राजेशताई कारमध्ये बसत म्हणाल्या, चला, आज आपली लायकी गाडीमध्ये बसण्याची झाली आहे. अशोकराव हसले. हो राजश्री, आता आपण आपल्या आयुष्याचे मालक आपण स्वतः आहोत. दोघे गाडीमध्ये बसले. वेदांतने गाडी स्टार्ट केली आणि हळूहळू देवळाच्या पायऱ्यांपासून दूर जाऊ लागली. पाठीमागे सिद्धार्थ आणि मनीषा हात जोडून उभे होते. त्यांचं रडणं दूरपर्यंत ऐकू येत होतं. पण आज राजेशताईंनी आपल्या ममतेपेक्षा जास्त आत्मसन्मानाला जागा दिली होती. गाडी पुढे निघाली आणि पाठीमागे देवळाच्या पायऱ्यांवर रडणाऱ्या चेहऱ्याच्या धुरसरच्या छायापुसट चित्रासारख्या दूर होत चालली होती. याच दरम्यान राजेशताई आणि अशोकराव वेदांच्या घराजवळ शिवशक्ती कॉलनीत एक छोटं 700 स्क्वेअर फूटचं घर खरेदी करून त्यात नवीन गाडी आणली होती. घर छोटं होतं, पण शांत, स्वच्छ आणि आपलेपणाने भरलेलं. अंगणात तुळशी वृंदावन, स्वयंपाकघर, एक खोली आणि एक छोटासा हॉल, ज्याला राजेशताईंनी खूप प्रेमाने सजवलं होतं. आता हे आपलंच आहे, आपलं स्वतःचं घर. अशोकराव हसत म्हणाले. राजेशताईंचे पाय जणू पिसासारखे हलके झाले. जणू कुणीतरी त्यांच्या मनात दडपून बसलेला आत्मसन्मान पुन्हा उजळून टाकला होता. दुसरीकडे देवळांच्या पायऱ्यांवर उठून सिद्धार्थ, मनीषा गुपचूप चालत निघाले. ना घर, ना पैसा, ना स्थिर ठिकाण. मनीषा रडत म्हणाली, सिद्धार्थ, आपण कुठे जाणार? सिद्धार्थच्या आवाजात जीव नव्हता. हळू म्हणाला, मला माहीत नाही, पण आज मला समजलं, आई वडिलांना फसवणं हे सर्वात मोठं पाप असतं. त्यांनी एका भाड्याच्या घरात आसरा घेतला. घर एका खोलीचं होतं. आत धूळ आणि अंधार होता, पण आता हाच त्यांचा ठिकाणा होता. मनुष्याच्या मनात एक एक दृश्य पुन्हा उभं राहू लागलं. राजेशताईंना कारमध्ये बसू न देणं, गेटवर उभं करून त्यांचा अपमान करणं. आज तीच गाडी त्यांच्या समोर होती, पण ते फक्त लांब उभे राहून बघत होते. एका रात्री जवळपास 11 वाजता राजेशताई आणि अशोकराव अंगणात बसून बोलत होते. अचानक घराच्या गेटवर दस्तक झाली. अशोकराव चकित झाले. एवढ्या रात्री कोण आलं असेल? त्यांनी गेट उघडलं तर समोर वॉचमन कृष्णा उभा होता. चेहऱ्यावर काळजी. माई, लवकर चला, सिद्धार्थ साहेब आणि मनीषा मॅडमचा त्यांचा अपघात झाला आहे. कृष्णाचा कंठ दाटून आला. राजेशताईंचं हृदय थांबल्यासारखं झालं. घाबरून विचारलं, काय? ते दोघे कसे आहेत?
माई दोघांना मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिट केलं आहे. दोघांची अवस्था खूपच नाजूक आहे. राजेशताई चप्पल न घालता बाहेर धावत निघाल्या. अशोकराव यांनी पटकन गाडी घेऊन आले. दोघे पटकन गाडीत बसले. मेडिकल कॉलेजच्या इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर गर्दी आणि गोंगाट होता. राजेशताई धावतच गेल्या. दोघांचे कपडे रक्ताने माखलेले होते. ऑक्सिजन मास्क, डॉक्टरांचा मोठा आवाज. मनीषा वेदनेने म्हणाली, आई मला माफ करा, मी खूप वाईट केलं. राजेशताईंनी तिचा हात पकडला आणि हळू सांगितलं, बाळा शांत राहा, काही बोलू नकोस. त्यांनी मनीषाच्या अंगावर ब्लँकेट पांघरून घातलं. पांघरून घे, तुला खूप थंडी वाजत आहे. ही तीच मनीषा होती जी म्हणाली होती तुझी लायकी कारमध्ये बसायची नाही. आज ती राजश्रीताईंच्या मांडीवर असह्य मुलीसारखी पडली होती. सिद्धार्थने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. आई बाबा, आज आम्हाला समजलं, तुमच्याशिवाय आम्ही काहीच नाही. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. राजेशताई मोठ्याने रडू लागल्या. त्यांच्या ममतेचा बांध अखंड फुटला होता. डॉक्टर म्हणाले दोघांचाही धोका टळलेला आहे, पण काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. राजेशताईंनी देवाचे आभार मानले आणि अशोकरावांचा हात पकडत म्हणाल्या, आपण या दोघांना घरी घेऊन जाऊया. आपलीच मुलं आहेत, चूक झाली म्हणून काय झालं? आपण आई वडील नाहीत का त्यांचे? अशोकराव शांत आवाजात म्हणाले, हो राजश्री, रक्ताचे आहेत. त्यांनी आपल्यापासून दूर कसं ठेवायचं? चूक झाल्यानंतर शिक्षा मिळू शकते, पण दुरावा नाही. राजश्रीताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच आईची चमक परत आली होती. सिद्धार्थ आणि मनीषा आता राजश्रीताई व अशोकराव यांच्या घरी राहत होते. पण हे दोघे पूर्वीसारखे नव्हते. त्यांच्या सोबत जणू काही नवा बदल झाला होता. मनीषा रोज सकाळी राजश्रीताईंच्या सोबत देवळात जात होती. सिद्धार्थ अशोकरावांचे पाय दाबत त्यांचे मनापासून आदराने बोलत होता, त्यांची काळजी घेत होता. घरातली कामं तो स्वतःहून करत होते आणि थोडे थोडे पैसे मिळावेत म्हणून छोटी मोठी कामं शोधत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा अहंकार गळून पडला होता. उरलं होतं फक्त पश्चाताप आणि नव्याने जगण्याची इच्छा. राजश्रीताई दररोज देवासमोर हात जोडून शांतपणे म्हणत, देवा, माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखव. त्याच्या पावलांना तुझं साह्य दे, भटकू देऊ नकोस. असं जाणवत होतं, देव खरंच ऐकतोय. एका संध्याकाळी वेदांत घरात आला. हलक्या स्मिताने म्हणाला, गुरुजी, माझ्या दुकानात एक जागा रिकामी आहे. सिद्धार्थ काम करायला तयार असेल तर त्याच्यापेक्षा चांगला मुलगा मला कुठे मिळणार? आपण त्याला शिकवले, त्याच्यात क्षमता आहे. अशोकरावांचे डोळे पाणावले. वेदांत, तू आमच्यावर आयुष्यभराचे उपकार केलेस रे, ते भाऊक होत म्हणाले. सिद्धार्थ वेदांच्या पायांवर झेपावला. दादा, मला माफ करा. त्या दिवशी मी तुम्हाला ओळखलंच नाही. मी चुकीचा होतो. माझ्या हातून फार मोठी चूक झाली. वेदांतने त्याला उभं केलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, चूक पुन्हा करू नकोस. आईवडिलांनी दिलेला सन्मान गमवायचा नसतो. इज्जत ही स्वतःच्या कष्टाने मिळवायची असते. काळ पुढे सरकला. सिद्धार्थने नव्याने कष्ट सुरू केले. घरात शांतता होती आणि सुनेच्या वागण्यातही एक नवीन मृदुत्व आलं होतं. आईवडिलांनी दोघांचे आयुष्य प्रेमाने शिस्तीने परत मार्गी लावलं होतं. एके दिवशी राजश्रीताई मंदिराच्या पायऱ्यांवरून बसल्या. हात जोडलेले, डोळ्यात शांतता. हळुवार आवाजात त्या म्हणाल्या, देव माणसाला कधी पडू देतो, कधी तुटू देतो. मन शुद्ध असेल ना तर पुन्हा उभंही करतो. आपला मुलगा परत आला, आपली इज्जत परत आली. यापेक्षा मोठी देणगी काय असते? अशोकराव त्यांच्या शेजारी बसले होते. हलक्या हसण्यातून त्यांनी तिचा हात धरला. मला तर फक्त तुझ्यासोबत एक लांब आयुष्य हवं आहे राजश्री, ज्यात नाती परत जुळत राहतील आणि इज्जत कधीच हरवणार नाही. थोड्याच अंतरावर उभा असलेला वेदांत हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्याला ठाऊक होतं, एक तुटलेलं कुटुंब परत एकत्र आले आणि त्यापेक्षा मोठा विजय कोणता असू शकतो?